त्यांनी हात वर जाऊ द्या, अतिशय वाईट आहे त्यांनी हात वर करा. तुम्ही कोणीकडेच मतदान केलेलं दिसत हात दोन्हीकडे तुम्ही वर केले तुम्हीच आपणच आपल्या क्रियेनं सिद्ध केलं महाराज आम्ही चांगले नाही आणि आम्ही वाईट आहे. पटून देऊ का तुम्हाला? खरंच आपण चांगले नाही वाईट आहे पटून देऊ. इतक्या रात्री कीर्तनाला कोण येतात? चांगले येतात का वाईट येतात? कीर्तनाला कोण येतात? चांगली लोक का वाईट लोक? बरोबर आहे ना? चांगलं जाणून उत्तर द्या. चांगली म्हणून आपण बरोबर आहे ना? चांगली म्हणून खरंच कीर्तनाला आलो, पण कीर्तन झाल्यावर दुसऱ्याची फाटकी आपली फाटकी ठेवून दुसऱ्याची चांगली घालून जाणं या हसण्याचं तुका म्हणे इथे काहीतरी आहे. आळंदी, पंढरी, देहू, पैठण, त्र्यंबकेश्वर वारीला जाणं चांगलं का वाईट? हा चांगलं. पण वय नाही झालं तरी अर्ध तिकीट काढून जाणं पंढरपूरला जाणारे अर्ध्याच्या अर्धी तिकीट आहे. एक कंडक्टर म्हणे मला माहिती आहे तो म्हातारा नाही तो करून घेतलेला आहे. माया काही चाललं नाही पण नाटक करून होते चटकन सांगायचं काय? देवा आपण चांगले नाही ना आपण वाईटही नाही. याच्यासाठी संतांचा अवतार आहे. देव अवताराला आला कुठून? हरी वैकुंठाहून. साधू आले कुठून? आम्ही वैकुंठवाशी, तेही वैकुंठातून आले. देव आला का? धर्मासाठी आला. साधू आलेत का? धर्म रक्षा वया कारणे साधू होतात या वतीने असं म्हणतात बुवा. देवाने एखाद्या मुक्यावर कृपा केली तर मुका बोलतो म्हणे. मुकम करोती. एखाद्या मुक्यावर देवाने कृपा केल्यावर मुका बोलतो. ऐका, एखाद्या साधूने एखाद्या मुक्यावर कृपा केली तर मुका बोलायचं नाही का? सांगू तुम्हाला, साधूनी कृपा केल्यावर मुका साधं बोलणार नाही, मुका शास्त्र बोलणार. साधं शास्त्र बोलणार नाही. देवाचा गुरु बृहस्पती त्याच्याशी होड लावण्याचं त्याचं सामर्थ्य होईल. मी बोलत नाही. ज्ञानोबा सांगतात आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुक याचे अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंध होडा. याचा अर्थ असा आहे देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे. देवाने कृपा केली तर मुकाच बोलतो. संतांनी कृपा केल्यावर निर्बुद्ध पशु वेद बोलतो. पशु बोलेले निर्जीव चाले भिंत महिमा आगाध. देवाने कृपा केली पांगळा चालतो. संतांनी कृपा केली जड भिंत चालतो. पांगळा चालतो बरं का. नाशिक जिल्हा सप्तशृंगी पर्वत, सप्तशृंगी पर्वतावर चौरंगी नाथाचे हातपाय तोडून धड टाकले. केवळ धड खाली टाकले. त्या वाटेनं मत्स्येंद्रनाथ जात आहे. मत्स्येंद्रनाथाची दृष्टी चौरंगी नाथाच्या त्या धडावर पडली. परिणाम काय झाला? दृष्टी संताची पडल्यावर चौरंगीनाथाच्या त्या धडातून पुन्हा हातपाय बाहेर आले. ते चालू लागले. मी बोलत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायाचा दृष्टांत दे. ज्ञानेश्वरी ओवी आहे. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. काय फरक आहे? काय फरक आहे? देवापेक्षा साधू सामर्थ्य अधिक आहे म्हणून तुकोबाराने का म्हणून नाही देवते संत देव आणि संत एक आहेत बाबा. काहीच नाही. ऐका देवा एक दोन कथा सांगतो भजन करा. कृष्ण अवतार झाला. आता दुधाची चरबी घेतली. कृष्ण धार काढायला बाहेर आला. राधेला पाहिलं. बाबा बोलला राधेला पाहुनी बोलाले हारे
वाक्याचा ऐवजी बैल दुरुती नंदा घरी देवाचं चरित्र आहे. बैलाच्या कासेत हात घातला, देवाने धार काढली. हे कृष्णाचं म्हणजे देवाचं चरित्र. आपला विषय चालला देव आणि संत. त्याला संताचे जीवन. आमचे तुकोबर आहे. फाल्गुन वद्य द्वितीला वैकुंठाला गेले. एकुलती एक भागीरथी नावाची कन्या शोक विवळ झाली. इंद्रायणीच्या डोहात पोरीनं उडी टाकली. देवाने मत्स्यरूप धारण केलं, भागीरथीला बाहेर काढलं. तुकोबाराला वैकुंठ लोकातून खाली पाठवलं. तुकोबारा आले, भागीरथीला पुरवाळलं. पोरीनं डोळे उघडले, पाहिले. म्हणे बाबा तुम्ही, अहो बाबा लोक सांगत होते तुम्ही वैकुंठाला गेले. बाबा आतापर्यंत वैकुंठाला गेलेले कोणीच आले नाही, तुम्ही कसं काय आले? तुकोबारा म्हणे पुरी ते वैकुंठाला जातच नसतात. म्हणे बाबा त्यांच्या 10व्या 13व्या पत्रिकेवर असंच लिहिलेलं असतं. कळवण्यात की आमच्या अमुक कुठे गेले. मी म्हणतो महाराज त्याच्या अलीकडे स्वर्ग आहे, तिथं जाण्यासाठी 100 यज्ञाचं तिकीट पाहिजे. हा पीठ तिथपर्यंत जायचंच कसं? पोरी ते जातच नसतात. ज्या घरी ते उपकारासाठी आले. हात धरला, पोरीनं घरी नेलं. म्हणे बाबा मी आता तुम्हाला जाऊ देणार नाही. बाबा जेवायला काय करू? म्हणे बाई एवढा वेळ नाही. म्हणे नाश्त्याला मॅगी होतं का नाही मला नाही सांगायचं माहिती, पण घरोघरी माता बहिणी शेवया करायच्या. शेवया माहिती आहेत ना? इकडे खाण्याचं नाही सांगण्याची गरज. खानदेशातून वराडात बाबा खाण्याचं नाही सांगण्याची गरज. आलं लक्षात? ते शेवयाचा भात पोरीनं केला. आता त्याच्यावर खायला काय पाहिजे? दूध पाहिजे, तूप पाहिजे, साखर पाहिजे. घरात पहिलं दूध नव्हतं. गावात फिरली, दूध काही भेटलं नाही. इतक्या लांबून बाबा आले, आपण दूधही वाढू शकत नाही. पोरगी नाराज झाली. रिकामा दुधाचं भांड घेऊन खाली मांड टाकून तुकोबाराच्या जवळ उभी आहे. तुकोबारा सांगितलं पोरी नाराज होऊ नको. रिकामा दुधाचं भांड आपल्या हातात घेतलं. जवळ वेलेश्वर महादेवाचं मंदिर. तुकोबारा तिथं गेले, वेलेश्वराची पूजा केली. दारात दगडी नंदी त्याला उभं केलं. त्याच्या कासेत हात घालून तुकोबारा ऐका. देवानी चेतन नंदीचं दूध काढलं आणि आमच्या संतांनी दगडी नंदीचं दूध काढलं. सामर्थ्य कोणाचा अधिक हो? देवापेक्षा साधूचं सामर्थ्य अधिक आहे. राम अवतार पंचवटी प्रतिकूल अवस्था रावणानं स्वारी केली. सीतेला घेऊन गेला. अशोक वाटिकेत सीतेला ठेवलं. सीतेला वश करण्याचे नाही ते प्रयत्न रावण करतो, पण सीता वश होत नाही. खिन्न मुद्रेत रावण खाली मान टाकून एक दिवस बसला. मंदोदरी रावणाची पत्नी जवळ आली. विचारलं स्वामी अहो तुम्ही नाराज का, खिन्न का? म्हणे मंदोदरी करू काय? अगं पहिल्यांदा सीतेला मिळवाय गेलो, धनुष्य उरावर पडला, अपमानित होऊन आलो. आता सीता माझ्या ताब्यात आहे, उपयोग काय? म्हणजे झालं काय? म्हणे सीता मला वश होत नाही. स्वामी नाराज होऊ नका, तुमच्याकडे एक विद्या आहे. त्या विद्येनं तुम्हाला कोणाचंही रूप घ्यायला होते. तुम्ही एक करा, रामाचं मायावी रूप घ्या. कोण सांगितले? ऐकत आहे तुम्ही? मंदोदरीने सांगितलं. रावण हसू लागला. अहो मी तुम्हाला उपाय सांगतो, तुम्ही हसता माझा उपास करता. अगं मंदोदरी मी रामाचं सोंग घेऊन पाहिलं, रामाचं रूप घेऊन पाहिलं. मग अगं रामाचं सोंग घेतलं नाही घेतलं, कांतकना स्थितीची इच्छाच राहत नाही. ऐकत आहे? लोक म्हणत होते तुमचा राम सर्वत्र मंदिराची काय गरज आहे? ऐका देवा, आमचा राम आदर्श आहे. आमचा राम आदर्श आहे आणि आदर्शाचे मंदिर असतात. आदर्श चिरकाल पुढच्या पिढीच्या डोळ्यासमोर राहील, तर तशाच त्या पिढ्या घडतील. म्हणून मंदिराची गरज आहे. मला सांगायचं काय? माझा विषय चालला. ऐका, रामाचं सोंग घेतलं तरी सीतेची अपेक्षा नाही. ज्या राम व हा काम नाही. रामाचं सोंग घेतलं तर सीतेची अपेक्षा नाही. या आमच्या संताकडं, आमच्या तुकोबाराच्या जीवनावर प्रभात कंपनीने एक चित्रपट काढला. त्याचं नाव आहे संत तुकाराम. त्या संत तुकाराम चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारणारे सद्ग्रस्त आहेत कल्याणचे विष्णुपंत पागनीस. त्या विष्णुपंत पागनीसाने त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारली. डायरेक्टरशी ती भूमिका स्वीकारण्यासाठी काही पैशाचं बोलणं केलं.
एवढी रक्कम लागेल तेव्हा मुख्य पात्र मी स्वीकारायला तयार आहे. डायरेक्टर कबूल झाला. विष्णुपंत ती भूमिका वटवण्यासाठी, ती साकार करण्यासाठी त्या तुकोबाराच्या चरित्राचा अभ्यास केला, गाथ्याचं चिंतन केलं, समरस्थित्व अभ्यास घडला, ती भूमिका सिद्ध झाली, चित्रपट रिलीज झाला आणि तो इतका गाजला. अलीकडे एक चित्रपट गाजला, त्याच्यापेक्षा तो गाजला. अलीकडे गाजला चित्रपट कोणता गाजला? अलीकडे तुम्ही पाहत नाही का चित्रपट? चांगलेच बाबा महाराज. चित्रपट माहित नाही, मला आनंद वाटला, नाही तर लगेच उत्तर येते चांगला आनंद वाटला. काही उत्तर आल्यावर आनंद वाटतो, काही उत्तर नाही आल्यावर आनंद वाटतो. तुम्ही पाहत नाही, टीव्ही पाहत नाही ना? खरं सांगा बरं, मला ज्योतिषी कळते, मी ज्योतिषी सुद्धा आहे. कार्टून पाहत नाही तुम्ही? अलीकडे गाजलेला चित्रपट विकाराने युक्त आहे, तो विचाराने. विकाराचा प्रभाव चिरकाल राहत नाही, पण विचाराचा एकदा बसलेला पगडा पुन्हा निघत नाही. तो चित्रपट 4 पट 5 पट गाजला. ऐका, त्या चित्रपटात तुकोबारची भूमिका विष्णुपंताने स्वीकारली. तो वेश अंगावर चढवला. उभ्या आयुष्यात त्या नटाने दुसरे कपडे परिधान केले नाही. ऐका, विष्णुपंत वाटेनं निघले तर लोक म्हणायचे तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले. खरं सांगू देवा, एक नट खरोखरच तुकाराम महाराज कधी झाला काही कळलंच नाही. विष्णुपंतांनी तो चित्रपट रिलीज झाला आणि झाल्यानंतर 4 पट 5 पट कंपनीला फायदा झाला. राहिलेली रक्कम आणि काही बक्षिसाची रक्कम घेऊन डायरेक्टर पंतांच्या घरी आले. पंतांना विनंती करतात, पंत तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत पंत, तुमच्यामुळे आमच्या चित्रपट कंपनीचा भरपूर नावलौकिक झाला, फायदा झाला, पण काही बक्षिसाची रक्कम आणि काही राहिलेली रक्कम घेऊन मी तुम्हाला हे पैसे द्यायला आलो, हे पैसे तुम्ही स्वीकारावं अशी आमची विनंती आहे. पंतांनी हात जोडून सांगितलं, मला पैसे नको. एक काळ ज्या नटाने पैसे ठरवले तो नट म्हणतो मला पैसे नको, पैसे घेतलेला हा माझा मुद्दा नाही. पण ते एवढे विरक्त झाले ते भावी जीवनात प्रपंचात पडलेच नाही. ऐका, रामाचं सोंग घेतलं तर फक्त सीतेची आकांक्षा नाही आणि तुकोबाराचं सोंग घेतलं तर प्रपंचाचीच आकांक्षा. पंतांनी पुन्हा पंढरीची वारी आनंद धरली. तोच वेश आयुष्यभर तुकोबाराचा, ते बारावली असेल ते मुंडाच असेल, तोच वेश परिधान केला. ऐका, रामाचं सोंग याच्यापेक्षा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर या तुकोबाराचं सोंग कुठं फरक आहे. म्हणून देव आणि संत सारखे. तुकोबार सांगतात देवते संत सगळे ग्रंथ सांगतात. ब्रह्मसूत्र सांगते अविभागीन दृष्टांत, भक्तिशास्त्र सांगते तस्मिन् तज्जनेचे भेदाभावात. असे सगळे संत सगळे ग्रंथ सांगतात देव आणि संत एक आहे. मूर्त्या निमित्त त्या प्रतिमा, निमित्त मात्र प्रतिमा आहे, वास्तू मात्र दुखात अभेद आहे. देव आणि संत एक आहेत. घड्याळ आपलं संपलेलं आहे. माझा एवढाच मुद्दा झाला, मी एकच चरण सोडतो बाकीचं सोडतो. अलग लक्षात, एक चरण सोडतो बाकीचं सोडतो. कारण 2 तास महाराज अभंगावर बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला. आणि अलीकडल्या प्रथेनुसार 2 तास महाराज अभंग सोडून बोलला तरी लोक म्हणतात पार अभंग सोडला. मी थोडे बसण्याचा प्रयत्न करतो. संप्रदायाच्या नियमपूर्वक त्याप्रमाणे एकदा टाळे वाजून भजन
सगळ्याला कळावं म्हणून सांगतो अभंगाचं दुसरं चरण. मी तो सांगत ते भावे, 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 मी तो सगळ्याला कळावं म्हणून सांगतो, भावनेनं सांगतो. भावनेची भाषा आहे. वर्णी विषयाच्या विषयी प्रेम असावं, ज्याला सांगायचं त्याची तळमळ असावी, तिथं भाव नाही. आई बाळाला सांगते काट्या उन्हात मरू नको, सावलीत मर. मी म्हणलं मरायचं आहे, मरच आहे ना, मरू दे ना उन्हात. उत्तर आहे भावना आहे, भावना. तसं तुम्हाला संत कळावे, तुमचा आमचा ऐत होऊ नाही, संतांचं वास्तव स्वरूप कळावं की तुकोबाराची तळमळ आहे. म्हणून तुकोबारा सांगतात मी तो सांगत असे भावे, भावनेनं सांगते. आई सांगते, शिक्षक सांगतात, शिक्षक सांगतात ते बुद्धीनं सांगतात. आणि भावनेची भाषा हृदयाची असते. आई सांगते ते हृदयातून प्रेमानं सांगते. तद्वत संत आईच्या हृदयाला सांगतात मी तो सांगत असे भावी. आणि असो ठावी सगळा, सगळ्याला कळा म्हणून सांगतो. सगळ्याला कळा. काही गोष्टी कायला कळाव्या आणि काही गोष्टी सगळ्याला कळा. घरात बायको मारते, चौकात कळावं का? या गोष्टी कळण्यात फायदा. ही सांगते की आमची बायको तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला अक्कल नाही, हे मला दररोज म्हणते. हे चौकात नाही कळता कामा नाही. काही गोष्टी कळू नये, शल्य कळू नये, वर्म कळू नये, तशा 9 गोष्टी सगळ्याला कळू नये. रामायणात सांगितलं 9 गोष्टी कळू नये. घड्याळ पुढे गेलं सांगत नाही मी तुम्हाला. 9 गोष्टी तशा सगळ्याला कळू नये. किंवा आपल्या बोर्ड आपल्या घरी येतात. तुमच्याकडे काय पीक कोणतं आहे सध्या? मका आला, मका गेलेला आहे. आणि मक्याचे जे पैसे आलेले ते कपाटात ठेवलेले, मक्याचे 30 लाख रुपये. इथं माईकवर आला, सांगू लागला ऐका आमच्या घरी आमच्या मक्याचे 30 लाख रुपये आले, आमच्या घरच्या कपाटात ठेवलेले. असो ठावे सगळा जवळ का एखादा चांगला ऐकणारा भेटेल तर असो ठावे सगळाच कर. आलं लक्षात? नाही जमत. काही गोष्टी सगळ्याला कळून जमत नाही. आलं लक्षात? आणि काही गोष्टी सगळ्याला कळाव्या. ऐका, शल्य कळू नये, वर्म कळू नये. बॉर्डरवर सैन्य लढते. रात्रीच्या वेळी ते आपल्या शिबिरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आपल्या शिबिरात येण्यासाठी त्यांचा एक संकेताचा शब्द असतो, संकेताचं वाक्य असते. तेच त्याने त्या अंधारात उच्चारायचं तर त्याला आत घ्यायचं. दुसरं वाक्य उच्चारलं तर त्याला उडवायचं. ते संकेताचा शब्द तेवढ्या तुकडीपुरता मर्यादित असते. तो सगळ्याला समजून जमेल नाही. असो ठावे सगळा जमत नाही. मग कळावं काय? ऐका, सगळ्याला कळावं, सगळ्याला कळावं काय? देव आणि संत कळावे. माफी मागून बोलतो, देव नाही कळला तरी चालते, साधू कळावा, साधू कळावा. आणि त्याच्या पुढे सांगू का? साधू साधू म्हणून कळू नाही, साधू देव म्हणून कळावा. तुकोबाराची व्याख्या आहे. तुकोबाराचा देव ते संत, संत देव म्हणून कळावं. असो ठावे सकळा, हे जगाला कळावं. पण मी तुम्हाला भावनेनं सांगतो, मी तो सांगत असे असो ठावे सकळा. साधू देव म्हणून कळला. ऐका,
साधू साधू म्हणून कळला तर गुरु झाला आणि साधू देव म्हणून कळला तर उद्धार झाला. उद्धार करायचं झालं तर साधू वास्तव कळला पाहिजे. पण तुकोबर सांगतात असो ठावी सगळा. आणि खरं सांगू का, देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे. देवापेक्षा देवापेक्षा संत श्रेष्ठ आहे. वारकरी संप्रदाय देवापेक्षा साधूला श्रेष्ठ मानणारा संप्रदाय. आणि मानावं देवा गुरु गोविंद दोनों कडे काको लागे पाव बली हरी उस गुरु की जिसने गोविंद बताव. देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे. काय श्रेष्ठ आहे? तुकोबरांचे दोन फरक आपण सांगितले. परमात्मा निर्गुण निराकारी, निराकारी ओस दिशा. तिसरं चरण निराकार परमात्मा आहे, ओस दिशा. तिथं त्याची काय सेवा करायला जमते निराकार परमात्म्याची. पण येथे इच्छा पुरत असेल, काही इच्छा प्रगट करा साधूकडे, ते पूर्ण करा. स्वामीकडे या आणि सांगा अंतकरणातला भाव, ते पूर्ण करता सामर्थ्य. इथे इच्छा पुरत. देव निर्गुण निराकार आहे. रंग नाही, रूप नाही, वर्ण छाया. निराकार निर्गुण तू चिरंतन. निर्गुण निराकार आहे, सगुण साकार आहे. निराकारी ओस दिशा साधूकडे या, येथे इच्छा पुरत असे. आणि आणखीन सांगू का, देव साधूला फरकच करायचं झाला तर देव म्हणजे उधार माल आहे आणि साधू म्हणजे नगद माल आहे. म्हणजे उधार माल म्हणजे देवाची सेवा या जन्मात करायची आणि पुढे कोणत्या तरी जन्मात त्याचं फळ भोगायचं. पण साधूची सेवा याच जन्मात करायची, याच. आणि इथंच त्याचं फळ भोगायचं. साधूच्या सेवेचं फळ आहे समाधान प्राप्त होणं. साधूच्या सेवेचं फळ आहे कायमची तृप्ती प्राप्त होणं. शासन ज्याला निरंकुश तृप्ती सांगतात. संकुशा विषय तृप्ती, रियम तृप्ती निरंकुशा कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्त मित्तीव तुप्यती. अशी अवस्था साधूच्या साधनेनं प्राप्त होते. ते साधूच्या साधनेचं तात्काळ फळ साधकाला प्राप्त होते. ते अभंगाच्या शेवटच्या चरणात.
पोटधाई, रोकडे केने, केने म्हणजे माल, रोकडे म्हणजे नगद, संत म्हणजे नगद माल आहे. संत या कलियुगात तात्काळ फळ देण्यासाठी समर्थ आहे. म्हणून सेविता यांची सेवा केली, यांची साधना केली. पोटधाई, पोटधाई म्हणजे तृप्तीचा ढेकर भेटेल. कायमची तृप्ती तुमच्या जीवनात प्राप्त करायची झाली तर साधूची सेवा करा असा संदेश देणारा, संतांचं वास्तस्वरूपाचं कथन करणारा अभंग यथामत यथा अवकाश आपल्या समोर मांडलेला आहे. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय देवाची साधना जशी करतो त्याही पेक्षा संतांची साधना करतो. आम्ही पांडुरंगाकडे जातो, आम्ही वारीत पंढरपूरला जातो, कोणाचं भजन करत जातो? मला वाटत नाही देवाचं भजन करत जातो, आम्ही संतांचं भजन करत जातो. त्याचा अर्थ असा आहे, हा संप्रदाय संतांचा उपासक संप्रदाय. संतांच्या साधनेचं फल एका महान संताच्या परमश्रद्धेय परमपूजनीय श्रद्धेय संत श्री महेंद्र स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीचा भक्ती उत्सव. आम्ही का तो उत्सव करायचा, काय आम्हाला फळ भेटते, वास्तव स्वरूप काय, त्याचं कथन करणारच हा अभंग आहे. सगळ्या संतांचं वास्तव स्वरूप एक आहे. यथामती यथा अवकाश अभंगाचा भाव प्रगट करण्याचा प्रयत्न केला. पुरेशा प्रकारचं आयोजन आहे. परमश्रद्धेय परमपूजनीय श्रद्धेय आमचे गोविंद बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली असंच पाहिजे झालं तर बाबांचं जीवन इकून भव्य दिव्य स्वरूपात आपली पालखी सोहळ्यात बाबांची दिंडी इथूनच दुसरा पहिलाच मुक्काम आपल्या नगरीत असते. वास्तव्यात सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेत महाराज मल्ल होते. जोग महाराज मोठे मल्ल होते. त्यांच्या कोठडीत तयार झाले भरपूर मल्ल आहेत. कोठडीतले भरपूर मल्ल आहेत. त्यापैकी आमचे गोविंद बाबा सुद्धा त्या जोग महाराजांच्या परंपरेतले तालमीतले मल्ल आहे. विशेषत्वानं सद्गुरू जोग महाराजांचे कृपांकित परमश्रद्धेय परमपूजनीय प्रातश्री वैकुंठवासी गुरुदेव श्री मोठे बाबा अर्थात विठ्ठल बाबा चौधरी यांची असीम कृपा त्यांच्यावर आहे. बाबांची सेवा त्यांनी यावत जीवन बाबांची सेवा केली, बाबांचं प्रेम संपादन केलं. पण असं गुरुवर यांच्या कृपेतलं जीवन आणि बाबांच्या मार्गदर्शनात चालू असणारा उत्सव ही सगळी आमची गुरुबंधू मंडळी सर्वांच्या समवेत आज उपांत्य दिवसाची सेवा पार पडत आहे. भगवतीला हीच प्रार्थना करू, हे भगवती आमच्या जीवनात पाहायचं झालं तर आदा कर्म प्रसंगात कलेति कलुषम मात्र कुक्षो सिद्धम्मा विमुत्रा मेध्य पथेति नितराम जातरो जात वेदा यद यद दुःखम येतति नितराम शक्यते किन वक्तुम. हे सगळं पाहायचं झालं असं आमचं आहे. म्हणून एक सांगतो, शांत विमे पराध शिव शिव शिवभो शिव महादेव शंभो. आमच्या अपराधाला क्षमा करून आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थान द्यावं. झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पण करू. कदाचित कुपुत्रो जायेत क्वचित माता न भवती. माता कधीच पुरहात नाही, क्वचित कुपुत्र असू शकतात. म्हणून देवी आमची झालेली सेवा आपण स्वीकारून आपल्या सेवेनं संतुष्ट होऊन आमच्यावर ती कृपा करा. कोणती कृपा करा? त्या खऱ्या साधूंचं दर्शन आमच्या जीवनात प्राप्त होते ही अपेक्षा करतो. सेवा समर्पण वाणीला विराम. रामकृष्ण हरी. भगवंताच्या कृपेने श्री गुरूंच्या आशीर्वादाने ग्रामस्थ मंडळींच्या बहुबल सहकार्याने सप्ताह समितीचे सर्व कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नांनी महेंद्र स्वामी महाराजांच्या 52व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. या सोहळ्याचं यंदा हे 16 वर्ष आणि 7व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक परमपूज्य आदरणीय गुरुवर्य उल्हास महाराज सूर्यवंशी महाराजांना फोन केला, विनंती केली
आणि आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी महाराज रेल्वेने प्रवास करीत आपल्या कार्यक्रमाकरता वेळेवरती हजर झाले. महाराष्ट्रामध्ये अशी एकच संस्था आहे की ज्या संस्थेमध्ये शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही आणि संस्थेला कुठली सरकारी ग्रँट नाही. अशी निष्काम भावनेने सेवा करणारी ही संस्था आहे की ज्या संस्थेचे आधारस्तंभ सद्गुरू जोग महाराज आणि महाराजांचे चारपट्ट शिष्य वैकुंठवासी परमपूज्य आमचे अजय गुरुजी बंगस्वामी महाराज, मारुती महाराज गुरु, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, प्राचार्य मामासाहेब दांडेकर आणि त्यांच्यानंतर श्री गुरु मोठे बाबा, अशी फार मोठी परंपरा या संस्थेला लाभली आहे. आणि त्याच संस्थेचे महाराज एक आदर्श असे शिक्षक आहेत. महाराजांचं गाव विदर्भामध्ये आहे. अतिशय त्यांच्या आणि माझे जवळचे संबंध माझ्यानंतर ते पाठाला होते, पण आज संस्थेचे शिक्षक आहेत. एक आदर्श व्यक्तिमत्व, सख्या भावाप्रमाणे त्यांचं आमच्यामध्ये प्रेम आहे. ज्या ज्यावेळेस त्यांना मी बोलवत असतो त्यावेळेला महाराज नकार देत नाही. आज आमच्या जो प्रत्येका जो गाड्या आहे, आमच्या सर्व कीर्तनकारांकडे फिरायला गाड्या आहेत, पण एक संस्थेचे शिक्षक असताना देखील वेळेवरती पाठाला हजर विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता जे मिळेल ते वाहनाने प्रवास करतात. हे काही सांगत बसत नाही, त्यांचं फार कठीण आहे. ते रात्री बेरात्री ट्रकला सुद्धा हात देतात, ट्रकने सुद्धा ते प्रवास करतात. असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आता कीर्तन झाल्यानंतर त्यांना चाळीसगावला सोडायचं आहे. तिथून जे वाहन मिळेल, जे एसटी मिळेल, रात्रभर जागा मिळेल का न मिळेल ते पुढे त्यांना माहीत. रात्रभर प्रवास करून सकाळी आळंदीला हजर, आदर्श असं व्यक्तिमत्व. आणि महाराज आपल्या गावाला आले, गोड असं आपल्या गावाचं त्यांनी कौतुक केलं, स्वामींचं वर्णन केलं. आपणा सर्वांच्या वतीने महाराजांना या ठिकाणी आभार व्यक्त करतो, महाराजांना धन्यवाद देतो. मी नेहमी माझ्या कीर्तनातून सांगत असतो, ज्ञानोबारायांनी एकाच रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. पुन्हा एका ज्ञानोबारायांनी एकाच रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, परंतु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेने आणि या गुरुवर्यांनी माझ्यासारखे हजारो रेडे बोलायला लावले. अशी जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था, जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्थामध्ये कीर्तनकार तयार होण्याचा कारखाना आहे. इकडनं तुम्ही कसाही माल टाका, इकडनं चांगला माल, अगदी उत्कृष्ट असा कीर्तनकार तयार होऊन बाहेर येतो. असे त्या संस्थेचे शिक्षक आहेत. पुनश्च महाराजांचे आभार व्यक्त करतो. पुढील त्यांचा प्रवास चांगला हो, सुखाचा हो, अशी भगवंताला प्रार्थना करतो. आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आज अश्विन शुद्ध प्रतिपदा, घटस्थापना, नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला आहे. नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला हे बरोबर आहे. आणखी आजचा दिवस महत्वाचा असा आहे, ज्या खानदेशामध्ये आपण राहतोय, आपल्या खानदेशाचं वैभव, आदिशक्ती मुक्ताबाई, त्यांचा जन्म आजच झालेला आहे. शेके 1201 मुक्ताई जन्मली. किती? 1201 मध्ये मुक्ताईचा जन्म झाला. शेके 1201, आता आहे शेके 1945-46 चालू आहे. म्हणजेच मुक्ताबाईला आज जन्माला येऊन 745 वर्ष पूर्ण झालेले. एकदा सर्वांनी मुक्ताईच्या नावाचा जयघोष करा. आदिशक्ती मुक्ताबाई की. आणि सर्वात महत्वाचा दिवस आपला उद्याचा आहे. ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा महोत्सव सुरू आहे असे महेंद्र स्वामी महाराज अश्विन शुद्ध द्वितीया, त्यांनी उद्याच्या दिवशी
आपली इहलोकीची यात्रा संपवली. आपल्या गावामध्ये त्यांनी या ठिकाणी समाधी घेतली. त्यांचा उद्या पुण्यतिथी महोत्सव आहे. उद्या नियमाप्रमाणे 5:30 वाजता काकड आरती होणार आहे. ऐका, उद्या शेवटचा काकड आहे. ज्या महिला अजून या मंडपात काकड ऐकण्याकरता आल्याच नसतील, त्या जर उद्या आल्या तर त्यांना 7 दिवस काकड आल्याचं पुण्य प्राप्त होईल. ज्या येत होत्या त्या म्हणते, मग बाबा पहिल्या दिवशी सांगते ना मला, आम्ही शेवटच्या दिवशी आलो असतो. म्हणून उद्या महत्वाचा काकड आहे. उद्या शेवटची काकड आहे. ते जास्तीत जास्त संख्येने आपण काकड्या करता यावं अशी सर्व महिलांना पुरुषांना आग्रहाची विनंती. दुसरी महत्वाची सूचना अशी, काकड आरती झाल्यानंतर नियमाप्रमाणे स्वामीजींचा भव्य आणि दिव्य असा पालखी सोहळा गावामधून निघणार आहे. पालखीचा मार्ग हा ठरलेला आहे. त्या मार्गावरती जेही घर असतील, ज्या गल्लीने हा पालखी सोहळा दिंडी सोहळा जाणार आहे, प्रत्येकाने आपापल्या दारी अंगण झाडून काढावं, गल्ली झाडून काढावी, सडा समर्जन करावं, रांगोळी टाकावी आणि प्रत्येकाने आपल्या दारी स्वामींचा फोटो ठेवावा. स्वामींचा नसेल तर माऊलीचा ठेवावा, पांडुरंगाचा ठेवा. जो फोटो तुमच्या घरात असेल तो ठेवा. आणि गावातील सर्व महिला पुरुष मंडळीने उद्या कोणी शेतामध्ये कामाला जायचं नाही. ऐका, उद्या कोणीही शेतामध्ये कामाला जायचं नाही. सर्वांनी उद्या घरीच थांबायचं आहे. उद्याचा महत्वाचा दिवस आहे. शेताला जायचं नाही. हो, तालुक्याच्या ठिकाणी जायचं नाही. कारण नसताना बाहेरगावी उद्या जायचं नाही. जो जाईल त्याला महेंद्र स्वामींची शपथ. हो, सर्वांनी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. गावामध्ये जेवढे तरुण मंडळ असतील त्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना सूचना आहे, विनंती आहे, त्यांनी उद्या सोहळ्यामध्ये तर सहभागी व्हायचंच आहे. परंतु संपूर्ण गाव आणि परिसराला पंचक्रोशीला उद्या महाप्रसाद असतो. तरी वाढायची जबाबदारी ही तरुण मंडळावरती आहे. मंडळाचे जे अध्यक्ष असतील त्या अध्यक्षांनी आपापल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगा आणि सर्वांनी उद्या हो सेवा करण्याकरता या ठिकाणी हजर राहा. गावातील तरुण मुली यांनी कळस आणि तुळस घेऊन मंदिराजवळ सकाळी 7 वाजता हजर व्हायचं आहे. सर्व महिलांनी मंदिरापासूनच दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. नाही तर आपलं घर आलं मग पुढे काही होऊ द्या, घरीच थांबून घ्यायचं असं करायचं नाही. संपूर्ण दिंडी सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. आपल्या दाराने संतांची पालखी तिचं पूजन करायचं आहे. आणि म्हणून असा उद्या सर्वांनी पालखीचा दिंडी सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे. दुसरी महत्वाची सूचना, सर्व बाळक ग्रामवासियांच्या वतीने पंचक्रोशीला जाहीर असं महाप्रसादाचं आमंत्रण आहे. त्यांनी महाप्रसादालाही यावं, दिंडी सोहळ्यालाही यावं, हो, आणि रात्री काल्याच्या कीर्तनालाही यावं. दिंडी सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हा. महाप्रसादामध्ये सर्वांनी सहभागी व्हा. आणि दिंडी सोहळा फिरून आल्यानंतर रात्री ठेक 8:30 ते 10:30 काल्याचं कीर्तन होणार आहे. उद्याचा हरिपाठ थोडासा लवकर घ्यायचा आहे. सर्व महाप्रसाद आटोपल्यानंतर 3 वाजेपर्यंत महाप्रसाद आटपून जातो. 4 वाजता 4 ते 5 हरिपाठ घ्यायचा आहे. कारण संध्याकाळी 6 वाजता दोघं पाडत गावांना जो पूल उभा राहिलेला आहे त्या पुलाचं उद्या संध्याकाळी 6 वाजता आहे ना लोकार्पण म्हणजे उद्घाटन होणार आहे. आपल्या तालुक्याचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या शुभ हस्ते त्या पुलाचं लोकार्पण होणार आहे, उद्घाटन होणार आहे. म्हणून 4 ते 5 हरिपाठ होईल आणि नंतर तो कार्यक्रम होईल. आणि तो आटोपल्यानंतर रात्री ठीक 8:30 ते 10:30 काल्याचं कीर्तन होणार आहे. उद्याचे कीर्तनकार फार लांबून येणार आहे. तरी सर्वांनी काल्याच्या कीर्तनाकरता हजर राहा अशी सर्वांना आग्रहाची विनंती. सकाळी 7 वाजता दिंडी सोहळा निघणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. पुनश्च महाराजांचे पुन्हा सर्वांच्या वतीने काय
सांगितलं तरुण मंडळी. हा एक सूचना अशी, आता जेवढे कीर्तना करता तरुण मुलं असतील त्या सर्वांनी स्वयंपाकाकरता मदत करण्याकरता थांबायचं आहे. रात्रभर स्वयंपाक होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या. पंढरीला